नमस्कार, मी संतोष खोरे आपलं स्वागत करीत आहे. आपण करणार आहोत चिकन अगोदर धुवून हळद आणि मीठ लावून 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवावे. खोबरं खिसून ते मंद आचेवर परतून घ्यावं आणि ते सदरचं खोबऱ्याचा खीस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लसूण, आलं आणि त्याचप्रमाणे 1 किंवा 2 चमचे पांढरं तीळ, त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला लागणारी कोथिंबीर आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर आपण पुढची क्रिया करणार आहोत. गॅस पेटवल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे तेल त्यामध्ये घ्यावं. तेल उकळल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा परतणार आहोत आणि मंद आचेवर हा कांदा आपल्याला परतायचा आहे. कांदा परतत असताना तो करपणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्यानंतर छोट्या टोमॅटोच्या फोडी, कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे मुरण्यासाठी ठेवलेलं चिकन होतं ते आता आपण त्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला ते स्टोववर ठेवायचं आहे. बघा त्याचा रंगही आता बदललेला आहे. चिकन व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे कांदा आणि बाकीच्या गोष्टी मिक्स होतील. त्यामध्ये आपल्याला पाहिजे अशी चवीप्रमाणे तिखट आपण घालणार आहोत आणि थोडासा चिकनचा मसाला चवीसाठी. पुन्हा आपण 2 ते 3 मिनटं ते चिकन मंद आचेवर आपण हलवून घेऊया. ही क्रिया झाल्यानंतर आपल्याला पुढे त्यामध्ये असणारं आपलं जे वाटण आहे ते वाटण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. वाटण टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण 4 ते 5 मिनटं हे चिकन आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून एक जीव अशा पद्धतीने ते चिकन तयार होईल. गरम पाणी एका बाजूला आपण करून घ्यायचं आहे. आपल्याला अपेक्षित असणारा जेवढा त्या चिकनसाठी रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालायचं आहे. चवीसाठी आपण मीठही घालू शकतो. उकळी असतोपर्यंत आपण आपला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. एकदा उकळी आल्यानंतर त्याच्यावर आपण जे झाकण आहे ते झाकण ठेवून मंद आचेवर अर्धा तास आपल्याला चिकन ते शिजवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण अशा पद्धतीने पाहू शकतो आणि त्यामध्ये आपण चवीसाठी कोथिंबीर वरून टाकायची आहे. छान असं चिकनची रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे. सोप्या पद्धतीने आपण ही करू शकतो. धन्यवाद.